तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असेल आणि तोरणमाळ आले असणार अगोदर, तर हा रस्ता, हा परिसर तुमच्या परिचयाचा असेल. पण आपण आज हा रस्ता पकडणार आहे. इथं येण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला शहादा, त्याच्यानंतर मसावतवरून तोरणमाळाचा मुख्य रस्ता पकडायचा आहे. तिथून कालापानीपर्यंत यायचं आहे आणि कालापानी ओलांडल्यानंतर तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. असा काहीतरी बोर्ड दिसेल बघा, हे बघा, लेघापानी ते कालापानी निसर्ग मार्ग. जेव्हा ह्या रस्त्याचं काम पूर्ण होईल ना, तर हा खूप सुंदर वाटेल, खास करून पावसाळ्यामध्ये. कारण जे इथून सीन दिसतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सर, काय वाटतंय तुम्हाला? खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये आलेत. आम्ही आज नवीन रूट शोधलेला आहे. खूप सुंदरशी जागा आहे, ते कधी तुम्ही पाहिली नसेल. आता नवीन रस्ता बनलेला आहे तिथं. हा बघा, हा मेन रस्ता आहे तोरणमाळला जाण्याचा. इथून तोरणमाळ अवघ्या 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती. पण आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथून जायचं आहे केलापानी. सध्या आपण आहे कालापानी या ठिकाणी आणि आपल्याला जायचं आहे केलापानी. आणि त्याच्या पुढे लेघापानी असतं, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही बघितलाच असेल. तर जास्त टाईम वेस्ट न करता चला पुढे. इथं जर तुम्ही बघितलं तर रस्त्याचं काम नुकतंच सुरू केलं यांनी. कन्स्ट्रक्शन वगैरे पण सुरू आहे आणि सध्या तरी रस्ता आपल्याला कच्चाच पाहायला भेटतो. जेव्हा हा रस्ता बनेल ना, तर खूप सुंदर वाटेल. कारण आपल्या लेफ्ट साईडला खाई आहे आणि पावसाळ्यामध्ये ना खूप ब्युटिफुल असा वॉटरफॉल इथून दिसतो. रस्ता बघा, पक्का रस्ता असण्याची काहीच अपेक्षा नाही आपल्याला. आणि हितेश मागे बसून ड्रोन शॉट घेतोय. ड्रोन शॉट कसे वाटतात नक्कीच मला सांगा. जेव्हा पण हितेश व्हिडिओमध्ये असतो ना, व्हिडिओला 4 चांद लागतात यार. समोरचा सीन बघा तुम्ही. आपल्या लेफ्ट साईडला खूप प्रचंड हजारो फूट खोल दरी. हा सुरुवातीच्या क्लिपमध्ये तुम्ही जे बघितलं तेच. आमच्या संगती खूप वेळेस असं होतं आणि अनपेक्षित गोष्टी घडतात. सगळ्यात पहिले सांगतो की जेव्हा ही बाईकवर फिराल हेल्मेट घाला. कारण का, हे असे रस्ते बघा, हा रस्ता बघा तुम्ही, भयंकर रस्ता आहे. थोडंसं पॅच खराब आहे म्हणे इथून. आणि इथं आहे ना, गाडी तर उतरून देऊ पण चढवायला वांदे आहेत यार. शिट 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 शिट. या ठिकाणी ना बांबूलचं तुम्हाला एकदम दाट जंगल पाहायला भेटेल. सगळीकडे बांबूचं इथं बघा. आणि मला खरंच आयडियाही नव्हती की तोरणमाळच्या घाटामध्ये, जंगलामध्ये आणखीन एक असा काहीतरी रस्ता तयार होते. जे पण लोक इथं येण्याचा विचार करत असाल, त्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की या ठिकाणी तुम्हाला एकटंच यायचं आहे. इथं जर गाडी वगैरे खराब झाली तर कोणी मदत करायला वगैरे येणार नाही. म्हणून व्हिडिओ बघून समाधानी राहा. अदरवाईज रस्ता सुरुवातीलाच खराब आहे, नंतर चांगला रस्ता आहे. पूर्ण सुकलेलं आणि मॉडरेट लेवलमध्ये जंगल आपल्याला इथं पाहायला भेटतं. कोणीच नाही आहे, फक्त इथं पक्ष्यांचाच आवाज येतोय. मी आणि हितेश आहे आणि हा कच्चा रस्ता बघा. पुढे जायला अद्याप तरी आपल्याला, मला वाटतं 15 ते 20 मिनटं लागेल. केलापानीकडे हा रस्ता जातो. आता केलापानी कसं आहे हे मला माहीत नाही. आपण जिथून आलो ते कालापानी आहे आणि जिथं जात आहे ते केलापानी. जंगलाचा रस्ता लागू शकतो, बघू. चला पुढे. एक गोष्ट चांगली ना की इथं पुलं वगैरे बनले गेलेत. त्याच्यामुळे जे वॉटर क्रॉसिंग्स वगैरे आहेत त्या होणार नाही, ते क्रॉस होणार नाही, अडचण येणार नाही. फक्त गरज आहे डांबरी रस्त्याची. तो लवकर झाला तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि आपल्या जर तुम्ही लेफ्ट साईडला बघितलं ना, तर खूप प्रचंड खोल दरी आहे. आणि हा रस्ता आपल्याला मेन रस्त्यावरूनही दिसतो बघा. हे बापरे, खूप लोक तोरणमाळ फिरायला येतात, डायरेक्ट तोरणमाळ जातात, बोटिंग वगैरे करतात, तिथल्या ज्या आजूबाजूचे पॉईंट आहेत ते बघतात आणि निघून येतात. पण तोरणमाळमध्ये अशा खूप गोष्टी आहेत ज्या लोकांनी बघितलेल्याच नाही अजूनपर्यंत.
आणि अशाच गोष्टी कव्हर करण्यासाठी आम्ही फिरत असतो. व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओला हाईप देत जा. आपल्या व्हिडिओला आता हाईपचं पण फीचर आलेलं आहे. हाईप देत जा. इतकं तुम्ही हाईप द्याल तितकं व्हिडिओ बूस्ट होतो. जवळपास आपण 4 किलोमीटर क्रॉस केलं आहे आणि आता डोंगर उतरतोय बघा आपण हळूहळू. यार हे सध्या तरी ठीक आहे, पण पावसामध्ये जसं हे धुतलं जाईल ना, तर तुम्ही विचार नाही करू शकत की ह्या रस्त्याची दशा काय होईल. म्हणून जितक्या लवकर डांबरीकरण होईल तितकं चांगलं आहे. एक नंबर काय सीन आहे खरंच ना. हे व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने एका अजरामर सातपुड्याची ओळख या ठिकाणी होत असते यार आम्हाला, आणि तेच आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न देखील करतो. इथं येण्याच्या चक्करमध्ये ती बुटांची हालत का झाली बघा. आणि ही गाडी बघा चांगली धुतलेली होती बरं का. जणू काही आपण लद्दाखमध्ये प्रवास करते, स्पिती व्हॅलीमध्ये प्रवास करते, कारण रस्ते असे आहेत. मुख्य रस्त्यापासून जवळपास आम्ही 4-4.25 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर अशा ठिकाणी येऊन पोचलो आहे बघा. तो जो समोरचा स्पॉट तुम्हाला दिसतोय ना, ते आहे तोरमाळची प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ गुफा. इथे एक वॉच टॉवर पण दिसेल तुम्हाला. आणि हा प्रचंड अशी भव्यता राखणारा सातपुड्याचा डोंगर, तोरमाळाचा डोंगर, आणि हा रस्ता पकडून आपण आलो आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे त्या साईडला. कदाचित ते केलापाणी हे गाव असावं. लक्षात ठेवा आपण सुरुवात केली होती कालापानीपासून, जिथून सातपायरी घाट सुरू होतो, आणि आपल्याला तिथं जायचं आहे बघा. संध्याकाळचे 5 वाजत आहे. जास्त टाईम वेस्ट नाही करू. असा सांगा. ओ बापरे, खूप कठीण प्रवासातून जात आहे आणि वेळ खराब आहे मित्रांनो सध्या. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याला लद्दाख जायचं आहे ना त्यांनी इथे येऊन खरंच प्रिपरेशन करावं. सगळ्या गोष्टी सॉल्व होऊन जातील का रे हितेश? बरोबर. कारण सुरुवातीची जर ती क्लिप बघितली ना, गाडीची स्लिप होत होती, भयंकर आहे. एक गोष्ट चांगली आहे ना की ह्यांनी पुलं बनवलेत, ठिकठिकाणी पुलं बनवलेत. म्हणजे जर डांबरीकरण करायची वेळ आली तर खूप लवकर रस्ता बनवू शकतो. केवळ पर्यटन स्थळ म्हणून नाही तर इथले जे खालचे गावं आहेत ना त्यांची सुद्धा कनेक्टिव्हिटी होते. म्हणून खूप उपयोगी मार्ग बनेल हा. अरे रे 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 सिरियसली, म्हणजे कोणाला कल्पनाही नसेल की तोरणमाळाच्या जवळ इतका जबरदस्त रस्ता आणि घाट आहे. आणि मला समजत नाही लोक इथं प्रवास कसा करत असतील यार. ऑब्विसली यार त्यांच्याकडे ऑप्शनच नाही. आणि ना ह्यांनी मला वाटतं नुकताच, आता किती टाईम झाला नाही माहीत नाही, पण जास्त वेळ झालेली नसावी, ह्यांनी हा डोंगर पोखरला आहे. आणि थेट मला वाटतं हा केलापानीच्या पुढेही जात असेल. पण जबरदस्त यार. हे बघा काय जंगल आहे, आजूबाजूला घरं आहेत पण दूर. ड्रोन शॉटमध्ये तुम्ही हे सगळं बघतच असाल. हे बघा खूप सुंदर आहे. बरं हितेश सोबत आहे, नाही तर टायटल आलं असतं जंगलातून केला एकट्याने प्रवास. आणि तुम्ही बघू शकता समोर की एक मोठा पूल तयार करण्यात येत आहे, पण मध्ये गाडी आपल्याला जाता येईल किंवा नाही हा विचार करण्यात नाही. आहे रस्ता आहे रस्ता आहे. चांगली गोष्ट आहे की पूल तयार होतो इथं, है ना. आहे टाकू का गाडी? हा व्हिडिओ बघून जर तुम्ही इथे येण्याचा कोणी प्रयत्न करत असाल, खास करून नंदुरबार जिल्ह्यातले लोक, तर सध्या तरी मी तुम्हाला नाही सांगणार इथे यायला. कारण गाडी खराब झाली तर खूप मोठी दिक्कत होऊ शकते. आणि असंही आपण एकटे असतो यार, लोक मदत करू शकतात पण आपल्या गाड्याच तशा असतात. काही गाड्यांचे चाक उघडायला प्रॉब्लेम, बसवायला प्रॉब्लेम. समोरचा रस्ता बघा तुम्ही, निर्मनुष्य प्रवास यार.
निर्मनुष्य. अमळनेरवरून प्रोफेसर मनोहर सर म्हणून व्हिडिओ बघतात. सर तुमच्यासाठी विशेष व्हिडिओ बनवते असा. कधीतरी नक्कीच येऊ आपण एक ट्रिप करू. पण हे रस्ते चांगले झाले वाटते. सध्या तरी रस्त्यांची कंडिशन खराब आहे. उतार गेला आणि एकदम छातीवरचा चढाव लागलाय बघा. अरे रस्ता कुठे आहे? हा इथं आहे का? बापरे, सिरियसली यार. खरंच मानावं लागेल या लोकांना ज्यांनी ह्या रस्त्यातून शोध काढला असेल. पण विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की हा रस्ता थेट जातो कुठे. गाईज एक स्कॅम आहे. सुरुवातीला मी तुम्हाला बोललो की 4 किलोमीटरचा प्रवास आहे हा, पण तसा नाही आहे बरं का. हा रस्ता थेट कुठपर्यंत जातो हे आपल्यालाच माहिती नाही. आणि आम्ही आता प्रत्यक्ष येऊन पोचलो आहे केलापानी या गावाला. मुख्य रस्त्यापासून आम्ही 3:30 वाजता निघालो होतो आणि आता सध्या 5 वाजता आहेत. म्हणजे हे 7 ते 8 किलोमीटर क्रॉस करायला आम्हाला 1.5 तास लागला. याच्यावरून तुम्हाला अंदाज लागेल की इथला रस्ता किती खराब आहे. ॲक्च्युली कच्चा रस्ता आहे, खराब नाही सांगू शकत. नुकताच रस्ता तयार होतो आहे. आणि हे केलापानी बघा, दूर दूर घरं आहेत. असं काहीतरी सीन आहे इथला. त्या रस्त्याने आपण आलो आहे आणि इथं काहीतरी ग्रामस्थ भेटले. इथला पाहुणचार बघा तुम्ही. कोरा चहा बनवला यांनी, खूप छान लागतो बरं का. आणि इथल्या आदिवासी भागामध्ये ह्याच प्रकारचा चहा सर्वाधिक प्यायला जात असतो. एक फ्रेशनेस आणतं ते मूडमध्ये. इथं तुम्ही शेतामध्ये केला होता दादा? कोणकोणते प्रकारची शेतं केली होतात? मक्का, ज्वारी, सोयाबीन, उडद. आणि वर्षातून किती महिने शेती करतात तुम्ही? एकच. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काय मग उत्पन्नाचं साधन काय तुमचं? फक्त शेतीच का? हां, शेती. बरं. आणि मग उन्हाळ्यामध्ये पूर्ण कोरडं होऊन जात असेल. पाण्याचा स्रोत, पाणी कुठून आणतात? आणि नळामध्ये आणावं लागतं खाली. हां, खाली जावं लागतं. तर तुम्ही बघितलं ना, खालून नदीमधून पाणी आणावं लागतं त्यांना. आणि सध्या तरी पाईप वगैरे आणलेलं आहे यांनी, पण ह्याच्या अगोदर ते हंड्यानीच पाणी भरून आणत असायचे. तर असं काहीतरी जीवन आहे इथलं. आणि ह्या छोटूशा क्लिपवरून तुम्हाला इथल्या जीवनाचा थोडाफार अंदाज येईल. तुम्ही विचार करू शकतात की आपण शहरामध्ये किती सुखाची लाईफ जगतो, पण इथलं जीवन किती कठीण आहे. लद्दाखची तुलना सातपुड्यासोबत करायला गेलो ना, हे बघा पूर्ण उतार आहे आणि भुसभुशीत माती. गाडी इथं आणताना अशी हालत झाली बघा. तुम्ही रस्ता किती भयानक तिथे पाहिलाच असेल. म्हणजे अशा रस्त्यावरून प्रवास करून तुम्हाला साहिल मार्गे यूट्यूब चॅनलवर इतके छान व्हिडिओ बघायला भेटतात. त्याचं मागचं स्ट्रगल तुम्ही पाहू शकतात किती भयानक होतं. जबरदस्त. नकट्या देऊनंतर आहे ना आम्हाला दुसऱ्यांदा अशी भीती वाटली. आणि हा रस्ता बघा तुम्ही, असा पोकारला यांनी काहीतरी. जाताना तुम्ही क्लिप बघितली असेल आणि तुम्ही बघाल तर तो मेन रस्ता आहे. आपल्याला वरतून हा रस्ता कनेक्ट करू आपण. आणि हा व्हिडिओ इथंच संपवतो मी. स्पेशल थँक्स टू हितेश वळवी. नेहमीच खूप साथ देतो मला तो. काय म्हणतो हितेश, कसा वाटला प्रवासाचा? प्रवास तर आमचा दोघांचाच असतो. खूप एन्जॉय केला आम्ही. पण त्याच्या मागचा स्ट्रगल तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार. इथं येण्यासाठी ना तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल सध्या तरी. म्हणून मी नाहीच सांगत की तुम्हाला इथं या. रस्ता जेव्हा बनेल तेव्हा डेफिनेटली याल. जंगलाचा एक अप्रतिम अनुभव तुम्हाला इथं येतो. एक वेगळ्या प्रकारचा सातपुडा इथं जाणवतो. तर ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यार. थोडी मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. आणि हां, हाईपचा फीचर आहे ते पण दाबा. कमेंट करायला विसरू नका. चालेल, बाय.